नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी केळकर. माइंड मॅटर्स मोस्टचा हा 5वा भाग. आत्ताचा भाग हा पालकांसाठी मी बनवला आहे, कारण नुसतं लहान मुलांना शिक्षण देऊन त्यांना शिस्त लावून उपयोग होत नाही, कारण ते करायचं काम करणं पालकांचं असतं, आई आणि बाबा दोघांचं. म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं आपण बोलतो आहे, ते समजून घ्याल अशी आशा आहे. पालकांसाठी पुढची चेकलिस्ट बघाल. मुलांशी संवाद साधताना आणि त्यांच्या डिजिटल सवयी बदलताना खालचे मुद्दे बघा. किमान दिवसातून 15-20 मिनिटं तरी अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारल्या का, हे स्वतःला आठवण करून देत जा. डिजिटल डिटॉक्स करा, म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी घरातले सर्व मोबाईल गॅजेट्स आणि टीव्ही, इतर सगळी गॅजेट्स बाजूला ठेवली जातात का, आणि याचं पालन पालकांनी स्वतः सुद्धा करायचं आहे. नाहीतर मुलांना सांगायचं आणि स्वतः बसायचं बघत, पत्ते खेळत किंवा दुसरे गेम्स खेळत किंवा काहीतरी. तर तसं करू नका, नाहीतर मग काहीच उपयोग होत नाही. मुलं म्हणतात की आम्हाला सांगता आणि तुम्ही तर करत बसता. मग म्हणून तसं नका होऊ देऊ. लोकांसांगे ब्रह्मज्ञान व्हायला नको. लग्न झाल्यानंतर आई वडील होण्याची लायकी आहे की नाही किंवा योग्यता आहे की नाही, हे किती जण बघतात स्वतः मूल जन्माला घालण्याचा विचार किंवा प्लॅनिंग करताना. याबद्दल माझ्या डोळ्यासमोर आणि डोक्यात नेहमीच प्रश्न असतात. याच्यावर आम्ही बरेच शिबिरं घेतली आहेत, पण कठीण आहे ते. म्हणून हे इथे मी हा खटाटोप करते आहे. हा किशोरवयीन मुलगा मोबाईल बघतोय आणि त्याच्या मेंदूतून सोशल मीडियाचे आयकॉन्स आणि डोपामिन हा शब्द बाहेर पडताना दिसतो आहे आपल्यासाठी. इन्स्टंट प्लेजर हे चित्र देत आहे त्याला, आणि क्रेविंग हे चक्र सतत, आणि व्यसन कसं लागतं हे स्पष्ट होत आहे. हे बघा. आणि असं सगळ्यांचंच होऊ शकतं, फक्त मुलांचंच होत नाही. पण मुलांचे फोकस वेगळे असावेत. हे मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे तसे राहिले तरच त्याचा फायदा होईल आणि ते अभ्यास करू शकतील, हे लक्षात घ्या. मुलांवर संस्कार करण्याचं काम फक्त आईचं नसतं, बाबांचं पण असतं. हे बाबांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. नेहमी नाही तर फक्त आई सांगते आणि धाक दाखवायचा तर बाबांचं नाव घेते, असं घरात असू नये. दोघांनीही प्रेमाने वागावं, दोघांनीही शिस्त लावावी. काही बाबांची कामं असतात ती त्यांनी करावी. मुलगा असला तर त्यांची कामं जास्ती असतात, त्याला समजून घेण्याची, त्याचा मित्र बनण्याची. आणि मुलगी असली तर आईची ती मैत्रीण व्हायला पाहिजे. म्हणून संवादाची वेळ 15-20 मिनिटं फार कमी आहेत. याहून जास्त असली तर जास्त चांगलं, पण विचार करा, जर वाढवू शकत असाल तर तसं करा. संवाद करायचा म्हणजे आज काय काय केलं दिवसभर त्यांना विचारायचं. वेळ चांगला गेला का, काही नवीन शिकलं का, किंवा काही कुणाशी भांडण झालं का मित्रांशी मैत्रिणींशी, हे पण विचारणं जरुरी आहे. आणि हे करताना स्वतःही काय केलं दिवसभर, घरात काय काय झालं, याबद्दलही त्यांना सांगण्याची आणि विचारायची गरज आहे. स्क्रीनच्या वेळाबद्दल दिवसभरासाठी सुद्धा रेस्ट्रिक्शन्स असायला हवं. फक्त झोपताना तर करालच, पण दिवसभर म्हणजे जेवताना, अभ्यास करताना बाजूला ठेवणं, हे सगळं बंद करायला पाहिजे. त्यांना चांगलं कशात तरी यश मिळालं तर प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे, पण ते सुद्धा अति नको, एका लिमिटच्या वर कौतुक नको. आणि नुसता अभ्यास अभ्यास किंवा स्वतःला अमुक होता नाही आलं म्हणून आपल्या मुलांनी किंवा मुलींनी ते व्हावं असं त्यांच्यावर लादू नका. शारीरिक खेळ, इतर कला, गुण शिकण्याची न लादता आवडीच्या गोष्टी शिकू द्या त्यांना, कारण त्यांनीच त्यांना मोबाईल पासून दूर ठेवायला मदत होईल आणि त्याचा उपयोग नक्कीच पॉझिटिव्ह याच्याकडे होईल, हेही लक्षात ठेवा. मुलांनी केलेल्या चुकांना त्यांची चूक समजावून देऊन त्यांना क्षमा करा, आणि त्यांनी छोट्या छोट्या चांगल्या कामाचं किंवा कष्टाचं कौतुकही करायला शिका. महत्वाची गोष्ट, त्यांना काही वेळेला नाही म्हणायला शिका.
जे मागाल ते जेव्हा मागाल तेव्हा, किती महाग असलं तरी, तुम्ही देऊ शकत असलात तरी द्यायलाच पाहिजे असं कंपल्शन ठेवू नका. कारण जर नेहमी जे मागेल ते मिळायची सवय लागली आणि मग एखाद वेळी नाही म्हणायची वेळ आली तर तो मुलगा किंवा मुलगी एकदम निराश होते. यासाठी त्यांना नाही ऐकायची पण सवय, धीर धरायची सवय, पेशन्स ठेवायची सवय आणि प्रयत्न केल्यानंतर त्याचं फळ मिळतं हे समजून देणं जरुरी असतं. म्हणून शिक्षा जरी केली नाही तरी त्यांना पेशन्स शिकवा आणि नाही म्हटल्यावर त्यांनी हट्ट नको करायला. का नाही म्हणताय ते पण त्यांना सांगा, हे महत्वाचं. आपल्या पाल्याच्या वागण्यात अचानक जर काही बदल झालेला दिसला, खूप गप्प राहायला लागला बडबड करणारं पाल्य, किंवा खूप चिडचिड करायला लागलं, फेकाफेक करायला लागलं, रागवायला लागलं, खाणं पिणं आवडीनिवडी जास्त करायला लागल्या, किंवा झोप येत नाही असं व्हायला लागलं, तर ही चिन्ह आहेत मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची. याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. कारण काय झालंय, शाळेतही कधी काही होऊ शकतं, घरातही होऊ शकतं. तर त्याला मानसिक स्वास्थ्य बरं होण्यासाठी तुम्ही जर लक्ष दिलं तर त्याला बरं वाटेल. त्याचा प्रश्न सोडवणं, सहानुभूतीने घेणं, गरज असली तर शाळेमध्ये काही झालं असलं तर शाळेत जाऊन त्याच्या शिक्षकांशी बोलणं, हे वडिलांचं आणि आईचं दोघांचंही काम आहे. त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. नुसतंच चिडतोय तर त्याला रागावणं किंवा थोबाडीत मारणं, अशा गोष्टी आजकाल कमी होतात, पण तरी देखील त्या होऊ नये तिकडे लक्ष द्या. आणि गरज असेल तर सायकोलॉजिस्टचं काउन्सिलिंग पण करा. आपल्या घरामध्ये काय चाललेलं आहे यामध्ये आपल्या पाल्याला सहभागी करून घ्या. त्यांच्या जबाबदारीची जाणीव त्यांना दाखवून द्या. घराचा ते भाग आहेत आणि घरात जे जे होईल त्याच्यावर त्यांचं मतही घ्या. मूल जर अभ्यासच फक्त करत असेल तर कमीत कमी 1 तास, पण 2-2.5 तास तरी शारीरिक खेळ आणि व्यायाम त्यांनी केला पाहिजे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पालक हो, आई आणि बाबा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण अनेकदा आपल्या मुलांची तुलना इतर मुला-मुलींशी करतो. त्याला इतके चांगले मार्क मिळाले, तुला का नाही मिळाले? तो किती छान खेळतो, तू का नाही? ती किती छान पेंटिंग करते, तुला का नाही येत? असे प्रश्न आणि सतत मुलांची दुसऱ्यांशी तुलना, ही सवय अनेक पालकांना असते. ती सवय सोडायला पाहिजे. जपानमधली एक संकल्पना आहे ओबाई तोरी. ती महत्वाची, लक्षात घ्या. काही फुलं लवकर फुलतात तर काही फुलं थोडा वेळ घेतात. पण म्हणून लवकर फुललेलं फूल जास्त सुंदर आणि उशिरा फुललेलं कमी सुंदर नसतं. प्रत्येक फूल त्याच्या स्वतःच्या वेळेनुसार आणि स्वतःच्या आधुनिक युनिक पद्धतीनं फुलतं आणि जेव्हा ती सर्व एकत्र येतात तेव्हाच ती बाग सुंदर दिसते. हीच ती संकल्पना ओबाई तोरी. आणि मुलांचं वेगळंपण किंवा व्यक्तिमत्वाचं वेगळंपण. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. जपानी बागेचं चित्र पुढे दाखवते आहे. वेगळ्या प्रकारची, पण ही 4 झाडं आहेत, चेरी, प्लम, पीच आणि ॲप्रिकॉट. त्यावरून हे ओबायतोरी शब्द आलाय. एकत्र फुललेली असतील, प्रत्येक झाडाचा रंग, आकार आणि फुलण्याची वेळ वेगळी असेल, पण सर्व एकत्र सुंदर दिसत असतील, नाही का? हे ओबायतोरीचं चित्र मला AI च्या मदतीने मिळालं आहे. प्रत्येकाची फुलण्याची वेळ वेगळी, प्रत्येकाचं सौंदर्य आगळं वेगळं, प्रत्येकाचा रंग वेगळा, सगळंच छान आहे, हे लक्षात घ्या. आपली मुलं, आपली पाल्य सुद्धा या फुलांसारखीच आहेत ना. ती स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहेत. त्यांना आपण वाढू द्या. आपण त्यांना एका साचेबंद एज्युकेशन सिस्टीममध्ये, एकसारख्या शिक्षण पद्धतीत, नीट, मीठ, आणखी जीट आणि काय काय आहे त्याच्यात घालू किंवा नका, हे त्यांच्या कपॅसिटीवर ठरवा. एकाच प्रकारच्या यशाची अपेक्षा करू नका आणि नेहमी जेवढे जास्ती पैसे मिळतील अशाच शिक्षण देण्याची जिद्द किंवा हट्ट करू नका, हे लक्षात ठेवा.
शिक्षण हे फक्त प्रॉफिटसाठी नसतं, मनुष्य म्हणून चांगलं होण्यासाठी असतं. हे सतत लक्षात ठेवा. कुणी अभ्यासात हुशार असेल, कुणी खेळात, कुणी कलेत असेल, तर कोणी इतर कौशल्यांमध्ये. प्रत्येकाचा बिंदू वेगळ्या प्रकाराने काम करतो आणि प्रत्येकाला स्वतःचे सामर्थ्य शोधायला वेळ लागतो. म्हणून आजपासून आपल्या मुलांची तुलना इतरांशी करणं थांबूया. त्यांना उभ्या तोरीप्रमाणे स्वतःच्या वेगळेपणाच्या पद्धतीने फुलू द्या आणि त्यांच्या वेगळेपणाचा आनंद घेऊया, कारण त्यांच्या स्वतःच्या रूपात ते सर्वात आनंदित राहतील, हे लक्षात ठेवा. ही जपानी संकल्पना कायम लक्षात ठेवा. खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे जगण्यासाठी. पालकांना त्यांच्या मुलांच्या वेगळेपणाचा स्वीकार करायला शिकवतं. धन्यवाद. मी आता थांबते इथे. थँक्यू.